समाज के सारे आंदोलन और बाबा साहब बुद्ध फुले के विचारों के कार्यक्रमों को निहाल पाटिल के द्वारा जन जन तक पहुंचाने का कार्य किया जा रहा है, क्योंकि मनवादी मीडिया तो हमारी आवाज दिखाती नहीं है। निहाल भाई जैसे हमारे सारे यूट्यूबर के लिए एक बार जोरदार तालियां बजाकर इनका भी स्वागत करें। चाहे फिर वो बुद्ध गया का आंदोलन हो या फिर समाज में होने वाले अन्य कार्यक्रमों को आप तक पहुंचाने का बहुत सराहनीय कार्य कर रहे हैं। एकदा टाळी आमच्या साऊंड दादांसाठी वाजवा. जरा लेटल्या हक्काचे एक म्हणजे तो शिवराय आणि एक माझा भीमराय. या विचाराने हा महाराष्ट्र पेलला आणि हा महाराष्ट्र धर्म सक्षम केला तो म्हणजे छत्रपती शिवाजीराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, सर्व महामानवांनी आणि सर्व वीर पुरुषांनी. तर बाबासाहेब काय सांगतात, तळमळ काय आहे बाबासाहेबांची? आपल्या पोरानं शाळेत शिकावं, आपल्या पोरानं शाळेत शिकावं, या लाचारीला मुकावं, असं सभेमध्ये आपल्या पोरानं शाळेत शिकावं, या लाचारीला असं सभेमध्ये वाचलं कुणी नाही केलं भलं कुणी नाही केलं भलं. आणि याच भूमी या नागाच्या नागपुरात आणलं बुद्धाच्या भूमीत नामकरण हे, नामकरण हे नवगोपाल. कुणी नाही केलं भलं कुणी नाही केलं भलं. अशी ही नागपूर भूमी या नागाच्या नागपुरात आणलं बुद्धाच्या भूमीत नामकरण हे, नामकरण हे माझा भीमान केलं. गाणं
तुमच्या मनात काय खलबत चालली ही मला कळली पाहिजे. कारण की बाबासाहेबांची वृत्ती आणि बाबासाहेबांचे विचार कसे होते हे वामनदादा कर्डक सांगतात. मरणे हजार येवो तरी मी मरणार नाही. मरणे हजार येवो तरी मी मरणार नाही. दुसऱ्याच्या बंदळीने पाणी पिणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी सांगितलं की अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लावू नका. कल्याणच्या लुटीमधून आलेली सुभेदाराची सून नजराना म्हणून आणलेली त्या माऊलीला पाहून माझ्या राजाचे बोल आले. अशीच आमची आई होती सुंदर रूपवती, म्हणूनच सुंदर निपुजलो आम्ही बदले छत्रपती. त्या राजाचा हा महाराष्ट्र आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय. 18-20 तास तांबाच्या दिव्याखाली अभ्यास करणाऱ्या एका महामानवाचा नव्हे तर एका बोधिसत्वाचा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शाहू राजांचा हा महाराष्ट्र आहे. अहिल्या देवींचा मंदिराचा जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्या बाई होळकरांचा हा महाराष्ट्र आहे. आणि या सर्व महामानवांनी आणि वीर पुरुषांनी आणि साधू आणि संतांनी टिकवून ठेवलेला हा महाराष्ट्र धर्म, हा महाराष्ट्राच्या समतेचा, ममतेचा, एकात्मतेचा, बुद्धिमत्तेचा, विचाराचा गाडा इथं बसलेल्या सर्व रसिकांना पुढे न्यायचा आहे. म्हणून आई, माऊली, दादा सर्वांना हात जोडून सांगतो की बाबासाहेब हे विचार डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा, शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा आपल्या मुलाच्या दप्तरामध्ये एखादं तरी बारकं बाबासाहेबांचं पुस्तक आणि एक शिवरायाचं पुस्तक असलं पाहिजे, तर हा महाराष्ट्र टिकेल. कारण की हे महाराष्ट्राचं भविष्य आहे. अशी कोण म्हणाली होती? फॅमिलीतले पोट वाजवा. ज्या वेळेला बाबासाहेबांची माऊली आई निघून जात होती त्यावेळेला ती माऊली म्हणते की अहो वंसबाई, हे महाराष्ट्राचं भविष्य आहे, त्याला जपा. हा उद्याचा चमकणारा हिरा आहे. हे भारताचं संविधान लिहिणारं पोर आहे, त्याला जपा. विनंती तुम्हाला अहो वंसबाई, व्हावी तुम्ही आता वासराची गाई. ज्या काळामध्ये आमच्या सारख्या समाजाच्या गळ्याला मडकं होतं आणि कमरेला खराटा होता, त्यावेळेला आपला विटाळ मानला जायचा. तोच प्रसंग कोल्हापुरामध्ये जे
हॉटेल आहे तावडे हॉटेल. ते एका अस्पृश्याचं हॉटेल म्हणून तिथं कुणीही नाश्त्याला जात नव्हतं. पण माझ्या शाहू राजाची कमिया स्वतः चहा नाश्त्यासाठी माझा छत्रपती त्या हॉटेलमध्ये गेला. आता एक सुद्धा फोर व्हीलर गाडी म्हणू नका, मोठमोठ्या ट्रॅव्हलर्स म्हणू नका, तावडे हॉटेलला कोल्हापुरात थांबल्याशिवाय पुढे जात नाही. ही माझ्या शाहू राजाची किमी आहे, ही माझ्या महामानवाची किमी आहे. म्हणून ती मी म्हणते की हे उद्याचं भविष्य माझ्या पाठी करा प्रतिपाळ. आता मी निघून चालली आहे. आता माझ्या बाळाला बघायला, माझ्या बाबासाहेबाला बघायला मी नसणार आहे. त्यामुळं वंसबाई लावा ही माया सांज सकाळ सकपाळ कुळीचा आहे तो दिवा. त्यामुळं पाया पडते हो वंसबाई. जपाओ विवा, जपाओ विवा. स्वप्न तयाचे माझ्या बाळाचं स्वप्न साकार होणार आहे एक दिवस. स्वप्न तयाचे साकार झाले. गेल्या जन्मी पुण्य फळायाले. आज स्त्री राष्ट्रपती झाली, स्त्री सरपंच झाली. कुणामुळं? आणि हे स्वप्न साकार झाले ती मी माई म्हणते. आता मी चालली आहे. स्वप्न तया साकार झाले. गेल्या जन्मी पुण्य फळायाले. माझं घडात ठिवा. ती बिमारी म्हणते नाही हो वंसबाई. मी जाता जाता एकच सांगते, जपाओ विवा, जपाओ विवा. तुम्ही हे गाणं ऐकलं असेल. मला थोडं फिल्मी आणि आधुनिक गायची सवय आहे. तुम्ही क्या बता कि तुम मेरे क्या हो. प्रियसी प्रिय करायला वाटलं की एका गर्लफ्रेंडनं बॉयफ्रेंड साठी म्हणावं आणि एका बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंड साठी म्हणावं. अरे कधीतरी 14 एप्रिलला बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ उभा आणि म्हणा ना, तुम्ही क्या बता कि तुम मेरे क्या हो. ज्या संविधानामुळं, ज्या शिवचरित्रामुळं आपण जगलो. मेरी जिंदगी का तुम्ही राशिका हो. तुम्ही क्या बता तुम मेरे क्या मेरी जिंदगी आशा की दरिया
असतो आणि रसिक मायबाप आम्हाला आनंद देत असतात, त्याचीच ही किमया आहे. हमें और जीने की जात न होती. आम्हाला जगता आलं नसतं, तुमची इच्छा झाली नसती जगायची जर का शिवराय नसते, ह्या महाराष्ट्राच्या मातीत शाहू राजा जर नसता, अहिल्या देवी जर का नसत्या, रमाई भीमाई जर का नसत्या, तर आम्हाला जगायची इच्छा झाली असती का? म्हणून तुमचं आमचं भाग्य या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. म्हणून या महाराष्ट्राच्या धर्मासाठी आणि मातीसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. आणि म्हणून ती भीमाई जाता जाता सांगते, एवढं आठवत नातं त्या आईचं आणि त्या लेकराचं होतं हो. माझ्या जीवीच्या जीवा एकदा खरी टाळी ह्या माझ्या सर्व सहकार्यांसाठी वाजवा. हे ना माझे साथीदार आहेत ना माझे कलाकार आहेत, मी कायम सांगत असतो, हे पृथ्वीराज माळीच्या शरीराचा एक एक अवयव आहे, त्यासाठी टाळी वाजवा. ह्याच्या विना मी अपुरा आहे. सुंदर अशी साथ दिली त्यांनी. जपाओ विवाह, जपाओ विवाह. का भीमाला जपायचं आहे? का छत्रपती शिवाजी राजांच्या विचाराला जपायचं आहे? का ज्योतिबा फुल्यांच्या विचाराला जपायचं आहे? हे ज्ञानाविना मती गेली, सांगतो ज्योतिबा. हे ज्ञानाविना मती गेली, सांगतो ज्योतिबा. अन सांगतो ज्योतिबा, लावा ज्ञानाचा दिवा. ज्ञानाविना मती गेली, सांगतो ज्योतिबा. ज्ञानाविना मती गेली, सांगतो ज्योतिबा. हे विद्येविना मती गेली. विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे काय? विद्या म्हणजे दुसरं काही नसून घेतलेलं शिक्षण, त्याच शिक्षणाचं रूपांतर, त्याच व्याख्येचं रूपांतर बाबासाहेबांनी केलं की जो शिकलेला आहे, सवरलेला आहे, म्हणजे शिका, संघटित व्हा आणि काय करा, हाणामाऱ्या करा म्हणून सांगितलं नाही. आपल्याला संघर्ष विचाराचा करायचा आहे, आपल्याला संघर्ष ज्ञानाचा करायचा आहे, आपल्याला संघर्ष वाचनाचा करायचा आहे. त्यामुळं वाचाल तर वाचाल. म्हणून सचिन माळी आपल्या गीतात सांगतात, हे विद्येविना मती गेली, सांगतो ज्योतिबा. अन सांगतो ज्योतिबा. क्रांती सूर्य ज्योतिबा फुल्यांचा. विद्येविना मती गेली, सांगतो ज्योतिबा. तुम्हाला कंटाळा आला का आता? पास करायचं का अजून 10 मिनिटं चालू ठेव? का बंद करू? मला तर काही कंटाळा आला नाही. मला महाराष्ट्र कंटाळा, खरं मी मला काही कंटाळा नाही. कंटाळा नाही आला कारण की हे विचारपीठ आहे, ह्यावरती विचार सांगितले गेले पाहिजे, ठिकाणा नाही.
विचाराचं पीठ आहे, हे विचाराचं माध्यम आहे. त्यामुळे विचार तुमच्यापर्यंत पोचले पाहिजे. शुद्ध बुद्ध तुम्हाला कळला पाहिजे, अहिल्या देवी कळल्या पाहिजे, आणि त्यांच्या हातातलं शिवलिंग तुम्हाला कळलं पाहिजे, ना की अंधश्रद्धा कळली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज अति देवभोळे नव्हते, पण ते जगदंबेचे आणि भगवान शिवशंकराचे उपासक होते. राजाने छातीला काही सुद्धा लावलं नाही ताई. आयुष्यभर हृदयावर कवड्याची माळ ठेवली, म्हणजे ती शक्ती होती, आणि त्या शक्तीच्या जीवावरती राजांनी स्वतःच्या कर्मावरती आणि स्वतःच्या विद्वत्तेवरती स्वराज्याची स्थापना केली, आणि हिंदवी स्वराज्य उभा केलं माझ्या राजाने. त्या राजाचा महाराष्ट्र आहे. आणि का? विद्या होती डोक्यात, म्हणून लिहावं लागतं शाहिराला, विद्येविना मती गेली सांगतो ज्योतिबा. कारण की हा विचाराचा गाडा आहे दादा. बरोबर आहे का चुकीचं आहे? बाबासाहेब कुठं नांदवायचे? शिवाजी महाराज कुठं नांदवायचे? शाहूराजे कुठे नांदवायचे? आम्हाला बुद्ध कुठं साठवायचंय? अहिल्यादेवी कुठं साठवायचे? अरे बुलेट चालवणारी आरची होण्यापेक्षा स्वराज्य चालवणारी जिजामाता व्हा आणि महाराणी अहिल्यादेवी व्हा. हे विचार लोककलावंताचे. म्हणून हा समाजाचा जो गाडा आहे विचाराचा, तो कसा आहे? कवी महानायक स्वर सम्राट स्वर विशारद प्रल्हादजी शिंदे सांगतात, समाजाचा गाडा आहे जो समाजाचा गाडा आहे जो. हा बाबासाहेबांच्या समतेचा विचाराचा जो गाडा आहे, तो काही काळापुरता काय झाला, पुढे नेता आला नाही जो, अन त्याला तुम्ही लावू नका. शिव विचाराचा जो गाडा आहे, अहिल्या देवीच्या सक्षमतेचा जो गाडा आहे, छत्रपती शिवाजी राजाच्या कूटनीतीचा जो गाडा आहे, तो पुढे नेता आला नाही. म्हणून काय सांगतात, समाजाचा पुढे नेता आला नाही तो. बाबा हो, माय बाप हो, त्या विचाराला कुठं धक्का लागू देऊ नका, असं वागू नका. शिव विचाराला, बुद्ध विचाराला आणि भीम विचाराला कुठं डाग लागेल असं वर्तन करू नका. आणि आयुष्यभर आपल्या आई वडिलांची सेवा करा, आई वडिलाला जपा, ज्यांनी पोटाला घातलं त्याची जाणीव ठेवा. कारण की आम्ही ज्या वेळेला गावोगाव फिरत असतो, वृद्धाश्रमात दादा जातो ना, त्यावेळेला तिथलं म्हातारं म्हणतं, माझं पोरगं कृषी अधिकारी होतं, पण मी आता वृद्धाश्रमात आहे. तिथली आई 15 वर्ष झालं रडतीये, माझा सोनू येणार सोनू येणार, पण तिचा सोनू काय आलेला नाहीये. अहो मी बाहेरच्या देशामध्ये बघतो, बाहेरच्या गावामध्ये बघतो, दादा कुत्र्याला बसायला गाडी आहे, पण दादा एक शेवटचं वाक्य लक्षात ठेवा, कुत्र्याला कितीही किंमत द्या ते चावल्याशिवाय राहणार नाही, आणि आई वडिलाला कितीही कुत्र्याची किंमत द्या ते आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, जिजामाता जर काय नसत्या तर शिवाजी राजा होत दिसला असता का? दिसला असता का? झोपले काय मागा दिसला असता का? जर का भीमाई नसत्या तर बाबासाहेब दिसले असते का? अहो जर का चिमणाई नसत्या तर ज्योतिबा फुले दिसले असते का? म्हणून ती स्त्री शक्ती धन्य आहे.
तिनंच तो विचार आपल्या लेकरामध्ये मुरवला, विचार पुरवला आणि त्यांनीच आपल्यासाठी महामानवानी तोच विचार उरवला. तो शिल्लक ठेवण्याचा दिवस म्हणजे 14 एप्रिल आहे, 19 फेब्रुवारी आहे, संभाजी महाराज जयंती आहे. तोच आजचा जन्मशताब्दीचा दिवस आहे, विचाराचा दिवस आहे. समाजाचा काळ आहे तो, पुढे नेता आला नाही तो. त्याला हात तुम्ही लावू नका, पुढे नेऊ नका न माग नेऊ नका, पुढे नेऊ नका. म्हणून मगाशी सांगितलं, वाढदिवसाला जसं गिफ्ट देताना तसं संविधान दादा द्या, शिवचरित्र द्या, ज्ञानेश्वरी द्या, तुकाराम गाथा सुद्धा द्या. संत विचाराची महाराष्ट्राला गरज आहे. पुढे नेऊ नका, मागे नेऊ नका. बाबासाहेब आंबेडकर सांगतात, तयार करण्याला लाविले मी माझे आयुष्य सारे. रात्रंदिन मी बहु कष्टाने चमकविले सारे. आपला पती परदेशातून येणार म्हणून माझी माता रमाई बाबासाहेबांना बघायला लग्नभूमीनं तयारी करत असताना दादा माझ्या रमाईकडे नेसायला साडी नव्हती. विचार करा मंडळी, छत्रपती शाहूराजांनी दिलेला मानाचा भेटा ट्रंकतनं काढावा बाईनं अंगाला गुंडाळावा आणि एका कोपऱ्यात उभारून बाबासाहेबांचं भाषण ऐकावं. त्या रमाईचा दादा हो महाराष्ट्र आहे, त्या रमाईची जाण तुम्हाला असू द्या. इतकंच सांगतो, त्या रमाईच्या विचाराची जाण असू द्या. रमाई म्हणाली की बाबासाहेब पती, की ज्या वेळेला मी नळावरती जाते ना हो, त्यावेळेला बायका मला म्हणतात की तुझा नवरा इतका मोठा, तुझ्या अंगावरती साधा एखादा फुटका म्हणे नाही. त्यावेळेला उद्गार आहे बाबासाहेबांचे की बाई, तुला केसाच्या नखापासून पायाच्या नखापासून ते केसापर्यंत सोन्या नाण्याने मडवेन, पण माझ्या नावाचं जे सौभाग्याचं कुंकू लावतेस ते मात्र लावायचं बंद कर. माझी माता रमाई म्हणाली, मला सोनं नाणं नको, मला दाग दागिना नको, हे कुंकू असणारच माझ्यासाठी सोनं आहे. त्या रमाईचा हा महाराष्ट्र आहे. ती रमाई मला पाहिजे, ती जिजामाता आम्हाला पाहिजे, ती अहिल्या देवी आम्हाला पाहिजे. शुभाला जसे
घडवले तिने तशी जिजाऊ असावी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी शोभाला घडवले तिने अखेरची दोन गाणी राहिलेली आहेत तर प्रताप सिंग दादा यांनी सुद्धा त्या शिवविचारासाठी या समाजाच्या गाड्यासाठी असंख्य गीतं लिहिली. आदरणीय आमचे महाकवी गुरुतुल्य वामनदादा कर्डक यांनी सुद्धा भरपूर गीतं लिहिली. स्वरसम्राट प्रल्हादजी शिंदे यांनी सुद्धा गीतं लिहिली गायली. बाबासाहेबांची शिवरायांची. त्याचप्रमाणे एक आधुनिक कवी आहे शाहीर मेघानंदजी त्यांनी सुद्धा एक गीत लिहिलं आणि ते महाराष्ट्राला बहाल केलं. ते कसं एक नगमा वाजवा. तो नूर गया और ताल गया तो बाल गया. माणसाचं गाणं आणि आयुष्य दोन्ही सुरात असलं तर नाव किनाराला लागतं. बरोबर का? आयुष्य सुरात करण्याचं काम महामानवांनी केलं. तसं गाणं सुरात पेटीवाले करतात तसं आयुष्य सुरात करण्याचं काम माझ्या शिवाजी राजांनी केलं. बाबासाहेबांनी केलं. शाहू फुल्यांनी केलं. नवे नवे तर साधू संतांनी केलं. म्हणून त्यांना घडवणारी माझी आई कशी असावी गीता सांगतात. शोभाला जसे घडवले तिने तशी जिजाऊ असावी ज्ञानाचा दिवा दिवा लावणारी सावित्री बनावी दुखावलेल्या कोटी जणाची दुखावलेल्या कोटी जणाची आई रमाई असावी मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्यामध्ये मला जिजाऊ सावित्री अहिल्या माता तुमच्यामध्ये आणि शुभाला जसे घडवली ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी दुखावलेल्या कोटी जणाची आई रमाई असावी दुखावलेल्या कोटी जणाची आई रमाई असावी मला जिजाऊ सावित्री अहिल्या माता मला जिजाऊ सावित्री अहिल्या माता तुमच्यामध्ये
सप्ता विण्याशिवाय आणि लोकसंगीत संतुण्याशिवाय पार पडत नाही. ही परंपरा या महाराष्ट्राची आणि त्यातलं हे तंतू वाजते एका तारेवरती आहे. आणि या तुणतुण्यावरती लोकशाहीरांनी गाणी गायली. ह्या तुणतुण्याच्या सुरावरती लोककलावंतांनी जीवाचं रान करून समाजाला बदलवण्याचं काम केलं. आणि अशा छोट्या लोककलावंताला आमच्या नितीन दादांनी संधी दिली, त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा आभार. एकदा दादांसाठी जोरदार टाळी. माताजी जाऊ गोणी बाळाला घडवणारी असावी. राष्ट्रमाता जिजाऊनी संस्काराचं बीज शिवाजी राजामध्ये पेरलं. नाहीतर आमच्या आत्ताची आई पोरग रडायला लागलं म्हणलं की तो फोन काढायचा, त्याच्यामध्ये एखादी गेम लावायची आणि पोराच्या तोंडाला चिटकवायची. तेवढी गेम बघत बघत पोरग दुधाची बाटली संपून. मग एकदा का त्या पोराला लहान असताना बाटलीची सवय लागली, जरा मोठा झाला शाळेत गेला की पाण्याची बाटली, जरा मोठा झाला कॉलेजला गेला की बिस्लरीची बाटली, जरा मोठा झाला जरा थर्ड इयरला गेला की थम्सअपची बाटली, अजून जरा मोठा झाला सेकंड इयरला गेला नंतर माझाची बाटली, थर्ड इयरला गेला रेड बुलची बाटली, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं ते तुम्हीच म्हणताय ते बरं नाही सांगत आहे मी. ते आमच्या गावाकडचं तुम्हाला सांगतोय जी मला सांगा हे खोटं आहे? हे खोटं आहे का? जरा मोठा झाला की मग लेजिमची बाटली. सांगलीकडे बरं का, इथं नाही का. जरा मोठा झाला पिऊन पिऊन लिव्हर सडलं, दवाखान्यात नेली सलाईनची बाटली. सलाईनची बाटली लावून 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 डॉक्टर बी वैतागला, म्हणला आता जाळायला न्या. शेवटला राखेलची बाटली, तरी बी मड जळना. नंतर डिझेलची बाटली, नंतर मातीचा दिवस आला निवडला शिवला म्हणून परत ठेवली दारूची बाटली. म्हणून रसिक हो, सर्व युवकांना विनंती आहे, पंचशिलातलं एक तत्व आहे, व्यसन मुक्त राहा, व्यसनापासून लांब राहा. व्यसन करा नाही असं नाही, मी सुद्धा व्यसनी आहे, मी सुद्धा व्यसन करतो. जरा थकलो बिकलो ना कधी तर नितीन भाऊ मी सुद्धा गाडीत एक पॅक मारतो बरं का, नाही असं नाही. तुम्ही म्हणाल बरं हे आता याच्या पुढचं आहे का, आणि मग हसाल तुम्ही. हसण्याबद्दल ना मत नाही आहे, हसायला महाराष्ट्राची हास्य जत्रा समीर चौगुले खास त्यासाठी आहे. मी कशाचं व्यसन करतो तर मी महामानवांच्या विचाराचं व्यसन करतो. मी छत्रपती शिवाजी राजाचं टॉनिक घेतो. 1000 किलोमीटर प्रवास करून सुद्धा इतक्या ताकदीनं गातोय. त्या व्यसनाचा हा प्रभाव आहे. हे व्यसन लागू द्या. या व्यसनाची महाराष्ट्राला गरज आहे. आणि हे व्यसन, हे विचाराचं व्यसन, हे संस्काराचं व्यसन, हे संस्काराचे गुणधर्म, ह्या संस्काराची विद्वत्ता जिजामातेकडे होती. म्हणून कवी लिहितात, माता जिजाऊ गुणी बाळाला घडवणारी असावी आणि दुखावलेल्या कोटी जणाची
दुखावलेल्या कोटी जनाची आई रमाई असावी. म्हणून काय कळवळ जाहिराती, मला जिजाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये शिक्षणामुळे उच्चपदी गेली ती. आदर्शतेचा ध्यानात घ्यावा, आदर्शतेचा ध्यानात घ्यावा, मती ही वर्णावी. ज्योतिबाच्या ज्ञानदिव्याची ज्योत झाली सावित्री, तिच्याच शिक्षणामुळे आज उच्चपदी गेली स्त्री. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला सावित्रीबाई फुले. आदर्शतेचा ध्यानात घ्यावा, हो आदर्शतेचा ध्यानात घ्यावा आणि मती ही वर्णावी. आणि दुखावलेल्या कोटी जनाची आई रमाई असावी. भीमवादळाचा शीतल धारा झाली रमाई. दिले कमी हे महाराष्ट्राच्या परंपरेतलं वाद्य याला दिवडी म्हणतात. इकडच्या भागातले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत एका दोन्ही हात वर करून तुकडोजी महाराजांसाठी टाळी वाजवा. विद्यापीठाला नाव आहे, टाळी वाजवा जोरात. वा वा, धन्यवाद. त्यांनी ग्रामगीतेत सांगितलेलं आहे, रोज बजेगी खंजिरी रे मेरी, रोज बजेगी खंजिरी. खंजिरी किती आनंदी आनंद. तुकडोजी महाराज सांगतात, किती आनंदी आनंद या झोपडीत माझा, किती आनंदी आनंद या झोपडीत माझा, किती आनंदी आनंद. किती आनंद या झोपडीत माझ्या, किती आनंदी आनंद. कार्यक्रमाच्या भैरवीकडे चाललो होता आपण वाद्यवादी. मला सांगा, बेड 10 लाख रुपयाचा घेता येतो, पण त्याच्यावरची झोप कुठनं आणणार? झोप घेता येते का? घेता येते का? गॉगल 5,000 रुपयाचा घ्याल, पण डोळ्यात साठलेल्या दुःखाला लपवता येतं का? अहो बोला ना, माझं झोपले का काय थंडीनं? मी पूर्ण पिळून काढणारा कलाकार आहे. मी आले आणि गाणं म्हणले आणि पाकिट दिलं आणि निघून गेलं, यातला कलाकार नाही. दुःख घालवता येतं का? समाजाला जागा करण्याचा ध्यास मी माझ्या जीवाला लावून घेतलेला आहे. समाज जागा होईल का नाही मला माहित नाही, पण ह्या मातीत ज्या वेळेला नसेल ना, त्यावेळेला विचार रूपी हा शाहीर जिवंत असेल, हे मात्र निश्चित सांगतो. वामनदादा जिवंत आहेत, अजून बाबासाहेब जिवंत आहेत.
अजून आहेत क्रांती शाहीर आहे म्हणून विचारलं. वेळ 10 लाखाचा आहे पण झोप घेता येते का विकत? घेता येते का? म्हणून तुकडोजी महाराज काय सांगतात, मला आनंद कुठं वाटतो, किती आनंदी आनंद, किती आनंदी, किती आनंदी आनंद या झोपडीत माझा, किती आनंदी आनंद. का आनंद आहे झोपडी? भूमीवरी पडावे, आर्यांकडे पाहावे. आणि कांबरायला काय आहे मला? मला काही चादर नाही दादा हो, मला कुठलं भारीचं ब्लँकेट नाही थंडीचं. मी काय पांघरावं? संतांनी उरावर काय पांघरलं? आकाश पांघरावे, आकाश पांघरावे या झोपडीत माझ्या. ती तुकडोजी महाराजांची ही भूमी आणि त्यांनी खंजिरी वाजवली तर कशी? डिले कमी करा, रिवर्ब कमी करा, रिदम नुसार साऊंड लावा. कसं वाटायला? हा रोज बजेगी खंजरी रे मेरी, रोज बजेगी खंजरी, रोज बजेगी खंजरी रे मेरी, रोज बजेगी खंजरी, रोज बजेगी खंजरी.